नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 24 जुलै 2026. 24 जुलैचे आपण पाहतोय महत्वाचे 12 प्रश्न. मित्रांनो, कोणतीही परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो आणि चालू घडामोडीशिवाय कुठलाही पर्याय नसतो. मित्रांनो, जीकेचा अभ्यास करा, कोणताही करा, त्या अनुषंगाने आपला संपूर्णपणे अभ्यास होत असतो. आणि मित्र हो, आपण व्हिडिओ पाहताना नक्कीच सर्वांना शेअर करा, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना मदत लागेल त्यांनाही आपला व्हिडिओ पोहोचू शकेल. ठीक आहे मित्रांनो, आपण सुरू करूया आजचे महत्वाचे 12 प्रश्न. कालचा प्रश्न होता, आयसीसी ऑल ऑफ फेम मध्ये स्थान मिळवणारे 12वे भारतीय क्रिकेटपटू कोण? तर उत्तर होतं सौरव गांगुली आहे. ठीक आहे, कालचा उत्तर होतं सौरभ गांगुली. आजचा पहिला प्रश्न, समान नागरिक कायदा लागू करणारे चौथे राज्य कोणते? तर उत्तर आहे मध्य प्रदेश हे चौथे राज्य आहे. पहिले राज्य उत्तराखंड, दुसरे राज्य गुजरात, तिसरे राज्य आसाम आणि चौथे राज्य मित्र हो मध्य प्रदेश आहे. हे आपल्याला माहित असावं. चौथं राज्य कोणतं आहे मित्रांनो? मध्य प्रदेश आहे. समान नागरी संहिताचा उल्लेख भारतीय घटनेच्या कलम 44 मध्ये आहे. कलम 44 राज्याच्या महाराष्ट्र तत्वांमध्ये समाविष्ट आहे. उत्तराखंड हे स्वातंत्र्यानंतर युसीसी लागू करणारे पहिले राज्य आहे. गोव्यामध्ये पोर्तुगीज नागरी संहितेवर आधारित नागरी कायदा 1961 नंतरही कायम ठेवण्यात आला. तो युसीसी म्हणून लागू करण्यात आलेला नाही. हा पण एक पॉइंट लक्षात असू दे. ठीक आहे, स्वातंत्र्यानंतर पहिलं राज्य उत्तराखंड, दुसरं गुजरात, तिसरं आसाम. आता चौथं राज्य कोणतं आहे मित्र हो? मध्य प्रदेश राज्य आहे. आणि महाराष्ट्रात सुद्धा युसीसी लागू करण्यासाठी समिती स्थापन झालेली आहे, न्यायमूर्ती रंजना नावाने. ठीक आहे, दुसरा प्रश्न आपला पॉइंट बघूया मध्य प्रदेश बद्दल. राजधानी भोपाळ, मुख्यमंत्री मोहन यादव आणि राज्यपाल आहेत मंगूबाई सी पटेल. क्षेत्रफळ 3,08,252, लोकसंख्या 7.26, मुख्य भाषा हिंदी, स्थापना 1 नोव्हेंबर 56 आणि एकूण जिल्हे 55. ठीक आहे, इतर जी काही महत्वाची माहिती आपण घेऊया की नर्मदा, तापी, चंबळ, बेतवा, सेन, केन या प्रमुख नद्या आहेत. आणि खजुराहो मंदिर जागतिक वारसा म्हणून प्रसिद्ध. सांची स्तूप आहे. भीमबेटका जागतिक वारसा स्थळात समावेश. पंचमढी लोकप्रिय हिल स्टेशन आहे. मध्यप्रदेश भारताचे हृदय मानले जाते, लक्षात ठेवा. ठीक आहे, मध्यप्रदेशात कना, बांधवगड, पेंच, सातपुडा ही प्रसिद्ध अभयारण्ये सुद्धा आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. दुसरा, भारतातला पहिला युटिलिटी स्केल है ना वेंडियमचे रिडोक्स फ्लो बॅटरी ऊर्जा साठवण प्रकल्प कोणत्या राज्यात उभारले जात आहे? तर उत्तर आहे गुजरात राज्यात उभारले जात आहे. स्थळ आहे खावडा सौर उद्यान, कच्छ, गुजरात. क्षमता आहे 100 MWH. कंपनी एनटीपीसी रिन्युएबल एनर्जी लिमिटेड. भारतातील पहिला लिथियम विरहित युटिलिटी स्केल बेस. आणि वॉनेडियमचे चिन्ह आहे व्ही. अनुक्रमांक त्याचा 23 आहे. आयुष्य 25 वर्ष. उद्देश लिथियम आयातावरील अवलंबित्व कमी करणे. आणि आपल्या एनटीपीसी स्थापना केव्हा झाली? 7 नोव्हेंबर 1975. मुख्यालय नवी दिल्ली. आणि एनटीपीसीएल दर्जा आहे महारत्न कंपनीचा दर्जा आहे. ओके, नेक्स्ट तिसरा प्रश्न आपण पाहतोय. 2024च्या सांख्यिकी अहवालानुसार इतिहासात प्रथमच कोणत्या राज्याचा जन्मदर 10च्या खाली घसरला? तर ऑब्विसली केरळ राज्याचा हा क्रमांक लागतो. अहवाल सिंपल रजिस्ट्रेशन सिस्टीम SRS 2024. राज्य केरळ. जन्मदर 9.6. इतिहासात प्रथम जन्मदर 10 पेक्षा कमी. कारणे: नंबर 1 उच्च साक्षरता, कुटुंब नियोजन, शहरीकरण आणि उशिरा विवाह. या अनुषंगाने केरळचा क्रमांक 10च्या खाली आला आहे. ठीक आहे, केरळ बद्दल पाहायला गेलं, राजधानी तिरुअनंतपुरम, मुख्यमंत्री VD सतीसन आणि राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. ठीक आहे, आणि सतीसन यांनी पदभार सांभाळला 20 मे 2026 रोजी. देवांची भूमी म्हणतात, बॅकवॉटर आहे. समृद्ध संस्कृती कथकली, मोहिनी अट्टम. ठीक आहे, मसाल्यांची भूमी म्हणतात, नारळांचे राज्य म्हणतात केरळला. ओके, पुढे जाऊया आपण. नेक्स्ट चौथा प्रश्न. चौथा प्रश्न पाहतोय, अमूल. अमूल आपण पाहायला गेलं तर फक्त आपल्याला काय कळतं की हा गुजरात राज्याचा आहे. अमूल हा भारतातील कोणत्या राज्यात जगातील सर्वात मोठा दही उत्पादन प्रकल्प उभारणार आहे? अमूल आता गुजरातच्या बाहेर पोहोचलेला आहे. तर सर्वात मोठा दही उत्पादन प्रकल्प सुरू करणार आहे तर कोणत्या राज्यात विचारलेलं आहे? तर अमूल
दही उत्पादन सगळ्यात मोठा प्रकल्प पश्चिम बंगालमध्ये तो सुरू करणार आहे. कुठे? पश्चिम बंगालमध्ये. डिटेल पाहूया आपण पश्चिम बंगालबद्दल. राज्य स्थापना 1 नोव्हेंबर 1956. कलकत्ता. राजधानी बंगाली भाषा. इतर भाषा हिंदी, इंग्रजी, नेपाळी, उर्दू, ओडिया, संताली, भोजपुरी. मुख्यमंत्री सध्या सुवेंद्र अधिकारी आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. 8 मे 26 रोजी त्यांनी पदभार सांभाळलेला आहे. चुकून माझ्याकडे 24 झालेला आहे. राज्यपाल आहेत सी व्ही आनंद बोस, लक्षात असू दे. सी व्ही आनंद बोस लक्षात ठेवा. ठीक आहे. थोडस चेंज करतो आपण, इथे 26 करू. ओके. राज्यपाल सी व्ही आनंद बोस. ठीक आहे. क्षेत्रफळ 88,752. लोकसंख्या 9,12,00,000. लोकसंख्या घनता 1,029 प्रति चौरस किलोमीटर. जिल्हे 23. विधानसभा मतदारसंघ 294. लोकसभा मतदारसंघ 42 आहेत, लक्षात ठेवा. ओके. आणखी काय पाहायला गेलं तर भौगोलिक माहिती पाहिली गेली पश्चिम बंगाल, सिक्कीम, भूतान उत्तरेस आहे, उत्तर पश्चिमेस बिहार आहे, पश्चिमेस झारखंड आहे, दक्षिण पश्चिमेस ओडिशा आहे, पूर्वेस बांगलादेश हे राज्य आहे. आणि टोटल पाहायला गेलं किनारपट्टी लांबी पश्चिम बंगालला 158 किलोमीटर पर्यंत लाभलेली आहे. प्रमुख नदी गंगा, हुगळी, दामोदर, तिस्ता आणि अजय आणि उरूपनारायण. ठीक आहे. आपल्याला डिटेल जितकं पाहिजे तितकं माहिती असावं आपल्याला, लक्षात असू दे. ओके. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 5वा. ऐतिहासिक भैरव यात्रा भारताच्या राष्ट्रीय अमृत सांस्कृतिक वारशांच्या यादीत समावेश झालेली आहे. कोणत्या केंद्रशासित प्रदेशात परंपरा आहे? म्हणजे ऐतिहासिक भैरव यात्रा ही सुरू होते, दरवर्षी सुरू होते आणि राष्ट्रीय अमृत संस्कृती वर्षाच्या यादीत समाविष्ट आहे. तर ती कोणत्या केंद्रशासित प्रदेशात सुरू झालेली आहे, परंपरा आहे? तर पाहायला गेलं जम्मू आणि काश्मीर ती परंपरा आहे. ठीक आहे. केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर. जिल्हा राजौरी. परंपरा ऐतिहासिक भैरव यात्रा. जुलै 26 मध्ये भारताच्या राष्ट्रीय अमृत सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट. पॉइंट खूप महत्वाचा आहे, भारताच्या राष्ट्रीय अमृत सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आलेली आहे. या मान्यतेमुळे यात्रेच्या सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक परंपरेला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. या उपक्रमामुळे सांस्कृतिक वारसा जतन, संशोधन, वारसा पर्यटनाला चालना मिळेल. आणि जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल कोण आहे मित्र हो? मनोज सिन्हा, लक्षात असू दे. 6वा प्रश्न आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिगमेर येथे 300 खाटांच्या प्रगत माता व बाल संगोपन केंद्राचे उद्घाटन कोणत्या केंद्रशासित प्रदेशात केले? कोणत्या केंद्रशासित प्रदेशात केले असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे लडाख मध्ये केलेलं आहे. कधी केलं? 17 जुलै. कोणी केलं? PM मोदी. कुठे केलं? पिगमी चंदीगड केंद्रशासित प्रदेशात, लक्षात असू दे. सॉरी, मी तुझं उत्तर लडाख दिलेलं आहे, उत्तर काय चंदीगड आहे. ठीक आहे. सुविधा 300 खाटांचे प्रगत माता व बाल संगोपन केंद्र. उद्देश माता व बाल आरोग्याची सेवांची गुणवत्ता व क्षमता वाढवणे. याच कार्यक्रमात प्रगत न्यूरोसायन्स केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. तसेच 150 खाटांच्या क्रिटिकल केअर ब्लॉकची पायाभरणी करण्यात आली. पिगमेर 300 खाटांचे प्रगत माता बाल संगोपन केंद्राचे उद्घाटन चंदीगड या केंद्रशासित प्रदेशात करण्यात आलं. कोणी केलं? PM मोदी यांनी. कधी केलं? 17 जुलै रोजी केलेलं आहे. नेक्स्ट सातवा प्रश्न पाहतोय मित्रांनो आपण. PM मोदी यांनी भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा कोणत्या राज्यातून दाखवला? पाहायला गेलं तर तो हरियाणा राज्यातून तो दाखवलेला आहे. कुठून? हरियाणा राज्य. कधी उद्घाटन केलं? 17 जुलै. कोण? PM मोदी. कुठे केलं? हरियाणा राज्य. कोणतं मित्रांनो? हरियाणा राज्य आहे, लक्षात ठेवा. ठिकाण जिंद रेल्वे स्थानक मार्ग, जिंद ते सोनीपत, लक्षात असू दे. भारतातील पहिली स्वदेशी हायड्रोजन इंधनवर सेलवर चालणारी प्रवासी ट्रेन. कमाल वेग 75 किलोमीटर प्रति तास. क्षमता सुमारे 2600 प्रवासी. हायड्रोजन इंधनामुळे पाण्याच्या वाफेशिवाय इतर थेट प्रदूषण होत नाही, लक्षात असू दे. पहिली ट्रेन हायड्रोजन चालणार हरियाणामध्ये. कुठून ते कुठून? जिंद ते सोनपत, लक्षात ठेवा. उद्घाटन कधी केलं? 17 जुलै रोजी केलेलं आहे. 8वा प्रश्न. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जुलै 26 मध्ये मोल्दोवेची राजधानी चिशिनाव येथे ऐतिहासिक भेट दिली. या भेटीबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात, त्या अनुषंगाने घेण्याचा प्रयत्न केलेला मी. मोल्दोवेची राजधानी कुठली? चिशिनाव, बरोबर आहे. मोल्दोवा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे सदस्य आहे, बरोबर आहे. भारताचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांची पहिली भेट मोल्दोवा भेट होती, बरोबर आहे. वरील सर्व प्रश्न पॉइंट बरोबर आहे, तिन्ही बरोबर आहेत, लक्षात असू दे. ठीक आहे. हा, कधी भेट झाली? 20 जुलै 26.
ठिकाण काय तो चिशिनाव मोल्दोवा म्हणजे त्याची राजधानी. 34 वर्षात भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान यांची पहिली भेट. राजधानी चिशिनाव येते. अधिकृत भाषा रोमानियन. ठीक आहे. राष्ट्राध्यक्षाचे माया सांडू पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष आहेत मित्रांनो मोल्दोव्याचे. चलन मोल्दोवन ल्यू. स्वातंत्र्य केव्हा झाला मोल्दोवा? 27 ऑगस्ट 1991 सोव्हिएत संघापासून. ठीक आहे. आणि सध्या तो आपल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा सदस्य देश आहे. ओके. 9वा प्रश्न. अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने भारतातील पहिल्या रात्रीच्या सफारीला कोणत्या राज्यातील कुकोरेल राखीव वनात मंजुरी दिली? तर उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामधल्या रात्रीच्या सफारीला कुकोरेल राखीव वनात मंजुरी दिलेली आहे. कोणत्या राज्याचं आहे ते? उत्तर प्रदेश. तर आपण उत्तर डिटेल पाहूया आपण मित्र. उत्तर प्रदेश. काय राजधानी? लखनौ. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. राज्यपाल आनंदीबाई पटेल. ताजमहल आग्रा आहे, वाराणसी आहे, अयोध्या आहे, आग्रा किल्ला सुद्धा तिकडे आहे. आणि भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या आहे मित्रांनो. लक्षात ठेवा स्थापना झाली 1937. एकूण जिल्हे 75. मुख्य भाषा हिंदी. नद्या गंगा यमुना घागरा गोमती सरयू. वाराणसी प्रयागराज अयोध्या मथुरा प्रमुख धार्मिक स्थळे. ताजमहल जगप्रसिद्ध स्मारक आग्रा येथील अर्थव्यवस्था शेती उद्योग आणि पर्यटन आधारित. एकूण जिल्हे किती आहेत? 75 जिल्हे आहेत युपी मध्ये. लक्षात ठेवा. एकूण लोकसंख्या सुमारे 25 कोटी पर्यंत आहे. ठीक आहे. आणि स्थापना केव्हा झाली? 1 एप्रिल 1937. ठीक आहे. पुढं नेक्स्ट क्वेश्चन 10वा. दिल्लीचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर उत्तर आहे अनुराग कुमारची नियुक्ती झालेली आहे. 1994च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. 11वा प्रश्न. जर्मन मोटो जीपी 2026 कोणी जिंकली आहे? तर उत्तर आहे मार्क मार्केज यांनी जिंकलेली आहे. आणि 12वा प्रश्न. 29 जुलै रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर उत्तर आहे आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस साजरा केला जातो. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. INS महेंद्रगिरी कोणत्या प्रकल्पाअंतर्गत विकसित करण्यात आले आहे? ऑप्शन आहे प्रोजेक्ट 28, प्रोजेक्ट 75, प्रोजेक्ट 17A आणि प्रोजेक्ट 15B. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय. उत्तर काय असू शकतं? मित्र हो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.